नाणेफेक मान्यवरांच्या शुभस्ते ओळख परेड झाल्यानंतर होईल। त्यानंतर आपल्या संपूर्ण भारत देशाचं वर्णन करणार आहे राष्ट्रगीत। आपण या ठिकाणी राष्ट्रगीताला मानवंदना देऊन या स्पर्धेच्या अंतिम लढतीला प्रारंभ करू याची नोंद घ्यायची आहे। या ठिकाणी ओळख परेड मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होताना आणि शिरशिंगे प्रीमियर लीगच्या या चमचमणाऱ्या चषकावर कोणता संघ नाव करणार आणि विजयाचा प्रबळ शिलेदार ठरणार हे स्पष्ट करणारा सामना हा या ठिकाणी थोड्याच वेळात प्रारंभ होईल। मान्यवरांवर ते ओळख परेड पाहतोय। मान्यवरांच्या हस्ते आता मात्र नाणेफेक होईल, त्यानंतर राष्ट्रगीत होईल याची नोंद घ्यायची आहे। राष्ट्रगीत झाल्यावर नाणेफेक झाल्यानंतर ऋतुराज यांनी कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने हात उंचावून सांगायचं आहे की राष्ट्राच्या जागेवर उभं राहायचं आहे। परेड सावधान। गणमन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे। गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। बोला भारत माता की, बोला भारत माता की, भारत माता की। साजी 200 जणांबरोबर एकटा खिंड लढवतो त्याचं नाव बाजी। हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी। 8 तासाहून दिल्लीहून घोडा पुण्याला आणतो त्याचं नाव संताजी। 1.5 तासामध्ये दुश्मनाच्या तंबूचा कळप चोरतो त्याचं नाव यसाजी। जिवंत वाघाचा जबडा टराटरा फाडतो त्याचं नाव संभाजी। आणि या साऱ्यांना एकत्रित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करतो त्याचं नाव शिवाजी। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। धन्यवाद। शुभास्ते या ठिकाणी वितरित होताना त्यानंतर विनंती करू 5 षटकांचा सामना लवकरात लवकर पहिल्या इनिंगला प्रारंभ करायचा आहे पंचांनी। काय झाल्यास सुपर ओव्हर होईल याची नोंद घ्यायची आहे। धन्यवाद। धन्यवाद सुधीर। वळतो या वीरवाडीच्या दिव्य भव्य अशा क्रीडांगणावर विजयाचा शिलेदार ठरण्यासाठी जुळताना दिसते। चेंडू आणि धावांची ही पोकळी भरून काढण्यासाठी सलामीची जोडी ही खेळपट्टीवर दाखल होते। स्ट्राईक एंडला फलंदाज सुहास राऊळ, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज शिवाजी राऊळ अशी आक्रमक शैलीची जोडी ही सांघिक कोट्यातील पहिल्या षटकाचा सामना करण्यासाठी ही सज्ज होते। गोलंदाजी मार्कवर शोटाचणीचा आणि कल्पक बुद्धीचा गोलंदाज हा साईराज राऊळ हा आमच्या मेगा स्क्रीनवर दिसतोय। पंचांकडून सामना सुरू होण्याचा इशारा होतोय। सांघिक कोट्यातील पहिला वैयक्तिक कोट्यातील पहिला षटक घेऊन येतोय तो साईराजा। उजव्या यष्टीवरचा चेंडू हलक्या हाताने सन्मान दिला जातोय। हलक्या हाताने शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडूला दिशाही दिली जाते। चेंडूला दिशा देतोय एकेरी धावेच्या दिशेने ही वाटचाल दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते। एका धावेने सांघिक आणि स्वतःच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खोललं जातंय। ते म्हणतात डीव्हीआर क्रिकेट संघाचा फलंदाज सुहास राऊळ याच्या माध्यमातून। आता मात्र साईराज चाललाय। षटकातील पुढचा चेंडू घेऊन हलक्या हाताने खेळून काढला जातो। पॉइंट रिजन मध्ये चेंडूचा प्रभात क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय। ताबा हा चेंडूवर मिळवला जातो। तत्पूर्वी गुड रनिंग बिटवीन द विकेट ही दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळतो। हे मात्र यावेळी फलंदाज खोलताना दिसतोय तो शिवाजी राऊळ नावाचा फलंदाज। क्षेत्ररक्षणाची जमावट थोडीशी दूरवर पाहायला मिळते ती आक्रमक डाचाच्या फलंदाजांसाठी। एक नेतृत्व फटका पॉइंट रिजनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेचं उल्लंघन करणारा फटका शिवाजी राऊळ याच्या बॅटमधून निश्चितपणे उल्लंघित करतो आणि 4 धावांनी सांघिक धावसंख्या ही मात्र पोहोचते ती मात्र पहिल्या षटकातील 3 चेंडूंच्या सांगतेनंतर 6 अशा धावसंख्येवर। छत्रपतींच्या मस्ते
ध्येय हे नजरेसमोर असावं, हे नजरे आड जाता कामा नये, हे ध्येय मात्र या ठिकाणी नजरेसमोर ठेवतोय. या 5 षटकांच्या सामन्यामध्ये निर्धारित पहिल्या षटकाचा समाचार हा तिसऱ्या चेंडूवर माहीतात चौकाराच्या रूपानं घेताना दिसतोय. तो आक्रमक शैलीचा फलंदाज सुहास राऊळ. थोडस वर्चस्व गोलंदाजावर पाहायला मिळते ते प्रारंभीच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रहार पाहिल्यानंतर. बॅटची कड घेऊन बहुधा चेंडू घेतोय. एक जोरदार अपील पाहायला मिळतोय. पंचांकडून बाद असल्याचा इशारा. निश्चितपणे एक मोठा हादर हा बसतोय. मात्र DVR स्पोर्ट क्रिकेट संघाला ज्या फलंदाज येणाऱ्या वेळेमध्ये काहीसा अडचण ठरला असता तो आक्रमक शैलीचा फलंदाज यावेळी बाद होऊन तंबूत परततोय. फलंदाजाचं नाव आहे सुहास राऊळ. एक मोठा मासा निश्चितपणे सम्यक ओरियन क्रिकेट संघाच्या गळाला लागतोय. डिझे अंदाज हा स्ट्राइक एंडला सज्ज होतोय. मोठा फटका निश्चितपणे खेळला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक असेल गणेश नावाचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. नेत्रदीपक झेल टिपतोय आणि आले पावले माघारी परतवण्यास भाग पाडतो. या ठिकाणी फलंदाज अमोल नावाचा परब नावाचा फलंदाज माघारी परततोय. आल्या पावले एक मोठा धक्का निश्चितपणे बसतोय. मात्र DVR स्पोर्ट क्रिकेट संघाला एक उत्साहाचं वातावरण निश्चितपणे पाहायला मिळते. ते सम्यक ओरियन क्रिकेट संघाच्या सदस्यांमध्ये तिचा गोलंदाज कल्पक बुद्धीचा गोलंदाज हरेक स्पर्धेमध्ये ज्याची वर्णी का गोलंदाज म्हणून लागते. हरेक स्पर्धेमध्ये ज्या संघामध्ये कामगिरी करण्यासाठी ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये कर्णधाराने किंवा संघाच्या सदस्यांनी चेंडू सोपवला ती कामगिरी मात्र या ठिकाणी साजेल अशी कामगिरी या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज मात्र या ठिकाणी घडून आणतोय. तो गोलंदाज सूरज राहुल नावाचा हा गोलंदाज, साईराज नावाचा हा गोलंदाज. आता मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर दाखल होतोय तो पंढरी सावंत. या स्पर्धेमध्ये मात्र एक 100% योगदान गोलंदाजी म्हणा फलंदाजी म्हणा क्षेत्ररक्षण म्हणा या 3 पैलूमध्ये एक 100% योगदान देणारा फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातो तो पंढरी सावंत यावेळी मात्र नॉन स्ट्राइक एंडला दाखल होतोय. स्ट्राइक एंडचा फलंदाज यावेळी सज्ज होतोय. साईराजाचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी शिवाजी सावंत. शिवाजी राहुळ हलक्या हाताने चेंडू खेळून काढतोय. शॉर्टलेगच्या दिशेने चेंडू जातोय. अप्रतिम प्रकारे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू खेळून काढतोय. रक्षात्मक पद्धतीने काहीसा चेंडू पहिल्या षटकारी कक्षा एड करून मारा करेल तो गोलंदाज यावेळी कैलास राहुळ. स्ट्राइक एंडला आता मात्र फलंदाज पंढरी सावंत 0 अशा धावसंख्येवर खेळताना दिसतोय. उजव्या यष्टीवरचा चेंडू निश्चितपणे ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा जाणारा चेंडू असं संबोधलं जातं तो चेंडू पंचांकडून दोन्ही हात समांतर करून आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने गुणलेखकाच्या दिशेने मात्र स्क्वेअर चेंडू असल्याचा इशारा हा केला जातोय. अवांतर धावेचं खातं देखील खोललं जातंय आणि सांघिक धावसंख्या ही वृद्धिंगत होते ती म्हणजे 7 अशा धावसंख्येवर. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे चेंडू स्क्वेअर असल्याची दाद ही मागितली जाते परंतु अनुभवी पंच यांच्याकडून यावेळी नकार दिला जातोय. परिणामी 12च्या बळानंतर निर्धाव चेंडूचा खेळ हा मैदानामध्ये काहीसा रंगताना हा फलंदाज आणि गोलंदाजा दरम्यान पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू ज्या चेंडूवर विशुद्ध करणारा ज्या चेंडूवर कोणत्याही प्रकारचं उत्तर फलंदाज ती मात्र दुसऱ्या षटकी प्रगतीपथावर असताना यावेळी सन्मानपूर्वक पद्धतीने हलक्या हाताने खेळून काढतोय. धावबादची संधी फलंदाजाला धावचीच्या सापळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाजाचा सफल ठरतोय. परिणामी पंढरी नावाचा आक्रमक शैलीचा फलंदाज हा धावबाद होऊन माघारी परततोय. एक तिसरा आदरा निश्चितपणे डाव्या हाताचा शिवशोनात मात्र दाखल होतो. एक देखना फटका पाहायला मिळतोय. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने चेंडू येतोय. शुभम तावडे चेंडूच्या दिशेने येतोय. परिणामी नैसर्गिक अडथळ्यामुळे क्षेत्ररक्षण करण्यात थोडीशी दिरंगाई पाहायला मिळते. परिणामी नैसर्गिक अडथळ्यामुळे या 4 धावा मोजाव्या लागतात. ते सम्यक ओरियन क्रिकेट संघाला पंचांकडून निश्चितपणे 4 धावांचा इशारा पाहायला मिळतोय आणि 4 धावांच्या मदतीने सांघिक धावसंख्या ही दुहेरी आकड्यामध्ये रूपांतरित होते ती म्हणजे 11 अशा धावसंख्येवर दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अलॉन द कार्पेट जमिनीला कच्चा देखना फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट मिडक दिशेने चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. चेंडूवर ताबा मिळवतोय. तत्पूर्वी एका धावेवर धन्यता प्रवृत्त करणारी गोलंदाजी निषिद्ध करणारी फलंदाजांना निषिद्ध करणारी गोलंदाजी ह्या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते ती कैलास याच्या माध्यमातून. आता मात्र विश्वनाथ सामना करेल तो कैलासच्या षटकातील पुढच्या चेंडूचा उजव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे ज्या चेंडूवर ऑन साइडला खेळण्याचा फलंदाजाचा प्रयत्न होता असफल ठरला. चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. दुसरी करताना कारण कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये तळपणाऱ्या सूर्याच्या ज्वालांचा चटके सहन करून
हरेक चेंडूवर करडी नजर ठेवून निर्णय देणं तेवढंसं सोपं नाही मित्रांनो. क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेट खेळताना शब्द पुरे पडतील दोन्ही पंचांचं वर्णन करताना. गोलंदाजी मध्ये बदल होतो. डाव्या हाताचा गोलंदाज उमरे गावातून बिलॉंग करणार हा सूरज सावंत हा आमच्या मेगा स्क्रीनवर येतोय. डाव्या एष्टीवरचा चेंडू चपलवून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. धावचीच्या सापळ्यामध्ये फलंदाजाला अडकवण्याचा असफल प्रयत्न. परिणामी जोखमीची धावी या ठिकाणी लेगबाईच्या स्वरूपात ही घेतली जाते आणि एका धावेने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती म्हणजे 13 अशा धावसंख्येवरचा चेंडू घेऊन डाव्या एष्टीवरचा चेंडू चपलवून करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेऊन गेल्याचं एक जोरदार अपील पाहायला मिळतोय. उत्साह कमी आणि आत्मविश्वासाचा अभाव असलेला अपील हे अनुभवी पंच रवी पेडणेकर यांच्याकडून फेटाळून लावलं जात आहे. बऱ्याचशा वेळाने निर्धाव चेंडू हा काहीसा मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्या ही रुतलेल्या धावसंख्येवर पोहोचते ती म्हणजे 13 अशा धावसंख्येवर तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर असताना डाव्या आणि उजव्या हाताची जोडी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला थोडीशी चिंतेची बाब ठरू शकते अशी फलंदाजी ही काहीशी पाहायला मिळते. परंतु सोडेसोड उत्तर मात्र हे गोलंदाजी करताना एका बाजूने सूरज नावाच्या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. कोणत्या प्रकारची धाव मात्र खर्च करणार नाही या इराद्याने हरेक चेंडू या ठिकाणी अचूक टप्प्याची गोलंदाजी कसोशीने गोलंदाजी ही पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये सुंदर चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क न होता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागते ती सूरज याची. सूरज याच्या विषयी सांगायचं म्हणालं तर देवसू मध्ये SMCTच्या मैदानावरती सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली होती. ती क्वार्टर फायनलच्या सामन्याच्या स्वरूपात सूरज याच्या माध्यमातून ओडिया क्रिकेट संघाच्या वतीने खेळताना डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू होता. बहुधा 2 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. तिसरा धावेचा प्रयत्न हा पाहणं असुक्याचं असेल परंतु 2 धावा ह्या सहजरित्या पूर्ण केल्या जातात. परंतु पंचांकडून मात्र चेंडू सुबैर असल्याचा इशारा बाईचा हा इशारा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सूरज हा सज्ज होतोय. डाव्या एष्टीवरचा चेंडू छपळवून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजी दरम्यान पाहायला मिळते. ज्या धावेची आवश्यकता होती ती धाव मात्र या ठिकाणी बाई सूरजा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो. चुलता स्वरूपातला चेंडू निश्चितपणे पंचांकडून निश्चितपणे यावेळी प्राप्त करणारा चेंडू. सुंदर गोलंदाजी वापसी पाहायला मिळते. दिशाहीन गोलंदाजी केल्यानंतर 3 षटकांचा बहुधा खेळ संपतो. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना DBR स्पोर्ट क्रिकेट संघ पोहोचतोय. तो म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रति षटकामागे जवळपास 6 धावांची धावगती राखत 18 अशा धावसंख्येवर तिसरा षटक घेऊन येते तो गणेश. परत मोठा पटका निश्चितपणे आकाशाला गबसणी घालतोय. सीमारेषेचे उल्लंघन केलं जातंय. पंचांकडून 6 धाबांचा इशारा हा देखील पाहायला मिळतोय आणि 6 धाबांनी स्वतःचे इरादे हे या ठिकाणी स्पष्ट करताना दिसतोय. तो विश्वनाथ नावाचा फलंदाज आणि सांघिक धावसंख्या ही 6 धाबांनी वृद्धिंगत साजा कोणता संघ साजरा करणार हे तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष लागून राहिलंय ते ह्या सामन्यावर. पहिल्याच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. बघताना बघता सीमेरेषेच्या नजीक चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय परतीची पेटी घडून आणली जाते. तत्पूर्वी 2 धावा या सहजरित्या धावून दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहावयास मिळतात आणि 2 धावाने सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती म्हणजे 26 अशा धावसंख्येवर. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हा मात्र काहीसा पाहायला मिळतोय. स्वतःच्या फलकीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न काहीसा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येतोय लॉंगॉनचा तोपर्यंत ठोकण्यात येते. तत्पूर्वी 2 धावा या सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 28 अशा धावसंख्येवर. चौथ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर असताना स्वतः दोन प्रकारचा चेंडू निश्चितपणे डीप रिजनच्या सीमारेषेचं उल्लंघन घडून आणला जातोय आणि दुसरा फटका हा मात्र या ठिकाणी विश्वनाथ नावाच्या फलंदाजाच्या बॅट मधून दिसतोय. आकाशाला गवसनी चेंडू घालतोय. निश्चितपणे पंचांकडून 6 धावांचा इशारा हा कोड दुहेरी धाव. तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव. चौथ्या चेंडूवर मात्र मोठा आगार हा षटकाराच्या रूपानं पाहायला मिळतोय. मोठा फटका ड्राईव्ह सोडला देखला फटका निश्चितपणे वनडाऊन सीमारेषा हा उल्लंघन करतोय. पंचांकडून निश्चितपणे 4 धावांचा इशारा हा पाहायला मिळतोय आणि 4 धावांनी सांघिक धावसंख्येत यावेळी भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 38 अशा धावसंख्येवर. फलंदाजाला काहीच आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारी फलंदाजी ही विश्वनाथांनी अमोल्याच्या माध्यमातून या महासंग्रामाच्या अंतिम सामन्यामध्ये ही पाहायला मिळते. मोठा फटका निश्चितपणे सीमारेषेचं उल्लंघन करणारा त्या फटक्याची अति आवश्यकता होती. तो फटका यावेळी बॅटमधून विश्वनाथचा दिसतोय आणि पंचांकडून
हा इशारा. त्यानंतर मात्र एक संजीवपणे खोऱ्याने धावा लुटणारं एक षटक हे 26 धावांच्या स्वरूपात एक मागणं षटक मात्र गणेश परब याचं हे पाहायला मिळतंय. त्यासाठी स्वतःच्या फलंदाजीमध्ये चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न होता, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट ही दोन्ही फलंदाजी दरम्यान पाहायला मिळते. ज्या ठिकाणी धाव कोणत्या प्रकारची अपेक्षित नव्हती ती त्या ठिकाणी सुंदर धाव ही पूर्ण केली जाते गुड रनिंग बिटवीन विकेट या साह्यानं. आणि सांघिक धावसंख्या मात्र पोहोचते ती धाव फलकावर मात्र 45 अशा धावसंख्येवर करणाऱ्या आयोजक मंडळाला. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. निर्णय शेवटचं षटक घेऊन येतो तो सुरेश नावाचा गोलंदाज डाव्या हाताचा. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जातो. छटल्याच्या दिशेने चेंडू जातोय. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न काहीसा अंगलट येतोय. परिणामी चौथ्या विकेटचं या ठिकाणी पतन होतोय. चौथा गडी हा माघारी परततोय. तो शिवाजी याच्या स्वरूपात शिवाजी बाद होऊन तंबूत परततोय आणि सांघिक कोट्यातील शेवटच्या आणि दुसऱ्या वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या षटकामध्ये एक जबरदस्त हादरा मात्र या ठिकाणी देतोय तो गोलंदाज सूरज नावाचा. गोलंदाजाचं नाव आहे सूरज नावाचा फलंदाज हा आमच्या मेगा स्क्रीनवर येतोय. एवढ्या धावा या धावा फलकावर जमावायला लागतील त्या म्हणजे DVR स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. कारण सेकंड इनिंगला जेव्हा फलंदाजीसाठी सम्यक वारे क्रिकेट संघ उतरेल तेव्हा खोलवर पसरलेली सम्यक वारे क्रिकेट संघाची फलंदाजी या ठिकाणी आपण पाहू शकतो. सुंदर चेंडू फलंदाजाला काहीसा समजू शकला नाही. फलंदाजाला बीट करतोय. पंचांकडून चेंडू बाहेर असल्याचा इशा 4 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आणि या 4 चेंडूमध्ये एका दुसऱ्या मोठ्या पटक्याची आशा अपेक्षा संघाच्या हरेक सदस्यांकडून. ऑर्किडला कव्हर करणारा चेंडू निश्चितपणे फलंदाजाकडे त्यावेळी कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडू हा बऱ्याचशा वेळानंतर मैदानावरती पाहायला मिळतोय. यष्टीरक्षक सचिन दोंड्याच्या हातात निर्धाव चेंडू विसावतोय. धाव मात्र कोणत्या प्रकारची या चेंडूवर पाहायला मिळत नाही. सुंदर चेंडू चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. परिणामी एक आत्मघातकी धाव ही घात करणारी त्या ठिकाणी ठरते आणि फलंदाजाला धावबाद होऊन माघारी परतावं लागतंय. एक सुंदर गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी. आता मात्र स्ट्राईक येणार संघाचा आधारस्तंभ विश्वनाथ डाव्या हाताचा फलंदाज. मोठा फटका यावेळी खेळला जातोय. कार्पेट जमिनीलगतचा एक देखणा फटका पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूवर येतोय. फेक कडून आणतोय. तत्पूर्वी धावचीच्या सापळ्यामध्ये फलंदाजाला अडकवतोय. एक सुंदर शतरक्षण पाहायला मिळतोय ते गणेश परब याच्या माध्यमातून आणि 6 गडी या ठिकाणी माघारी परततोय तो DVR स्पोर्ट क्रिकेट संघाचा विजय. धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते ती मात्र 49 अशा धावसंख्येवर. केवळ एक धाव ही अर्धशतकापासून वंचित राहते ती मात्र DVR स्पोर्ट क्रिकेट संघाची. तो फलंदाज ज्ञानेश्वर राहुल संघाचा मालक. सुरत चाललाय षटकातील पुढचा चेंडू गोदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू यावेळी काहीसा फलंदाजाला चकवा देतोय. परिणामी एक चोरटी धाव घेतली जाते. एक धाव धावसंख्येत भरषटकांच्या काळाच्या समाप्तीनंतर प्रति षटकामागे 10 धावांची धावगती राखत 50 धावा या प्रथम फलंदाजी करताना DVR स्पोर्ट्स क्रिकेट संघाची धावसंख्या ही पाहायला मिळते. धाव फलकावर विजयासाठी मात्र 30 चेंडूमध्ये म्हणजे 5 षटकामध्ये 51 धाव उद्दिष्टांचा शिवधनुष्य ठेवला तो प्रथम फलंदाजी करताना मात्र DVR स्पोर्ट्स क्रिकेट संघाने सम्यक ऑरियंट क्रिकेटर संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 51 धावांची आवश्यकता. 30 चेंडूत 51 धाबांची आवश्यकता. चेंडू आणि धाबांची दर ही पार करण्यासाठी सलामीची जोडी ही खेळपट्टीवर जाताना दिसतोय. तो आक्रमक शैलीचा फलंदाज गणेश परब आणि त्याच्या साथीला नाश्ता केला. कैलास राहुल नावाचा फलंदाज हा आमच्या मेगा स्क्रीनवर येतोय. सांघिक कोट्यातील पहिलं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. तो पंढरी सावंत नावाचा गोलंदाज हा आमच्या मेगा स्क्रीनवर येतोय. उद्दिष्ट मात्र 30 चेंडूत 51 धावा. पंढरी सावंत डाव्या यष्टीवरचा चेंडू नेत्रदीपक फटका जल टिपण्याची संधी परंतु डीप कॉर्नर रिझन मधील क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू हा षटकारासाठी निश्चितपणे जातोय.
कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने येतोय आणि 4 धावांनी सांघिक धावसंख्येच्या धावसंख्येला प्रारंभ केला जातोय आणि 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत देखील भर पडते, म्हणजे सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते ती म्हणजे 4 अशा धावसंख्येवर अर्धशक्ती खेळी काहीशी पाहायला मिळाली की गणेशाच्या माध्यमातून डाव्या उशीवरचा चेंडू हलक्या हाताला लोकांच्या दिशेने वळवला जातो. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतो, परतीची फेक करतो, तत्पूर्वी मात्र एक धाव सहजीच्या धावून पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हा काहीसा पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाचा कच्चा दिवा हा या ठिकाणी फलंदाजांकडून भरला जातो. परिणामी ज्या ठिकाणी 2 धावा होत्या त्या ठिकाणी अतिरिक्त एक धाव ही DVR स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या सदस्यांना मोजावी लागते आणि सांघिक धावसंख्या ही ती मात्र पोहोचते ती मात्र 7 अशा धावसंख्येवर. विजयाचा शिलेदार कोण ठरणार, हे या चमचमणाऱ्या चषकावर कोणता संघ नाव कोरणार, ही येणारी वेळ आणि येणारा काळ हे आपल्या समोर स्पष्ट करणारा असणार. हे तमाम क्रीडा रसिकांची उत्सुकता मात्र ही शिगेला पोहोचताना दिसते. डाव्या यष्टीवरचा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली जाते, काहीसा मात्र ज्ञानेश्वरच्या चेंडूवर येतोय, चेंडूवर ताबा ती म्हणजे 8 अशा धावसंख्येवर. डाव्यावरती यष्टीवरती चप्पल होऊन खेळलं जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल, परतीची फेक पाहायला मिळते, गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. नेत्रदीपक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळते क्षेत्ररक्षकाकडून. ज्या ठिकाणी 2 धावा अपेक्षित होते त्या ठिकाणी चपळ क्षेत्ररक्षणामुळे एकच धाव ही पाहायला मिळते दोन्ही फलंदाजी दरम्यान आणि एका धावेने सांघिक धावसंख्या ही पोहोचते ती मात्र 9 अशा धावसंख्येवर. स्लोअर पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चेंज ऑफ पेस म्हटलं जातं, मराठी भाषेमध्ये त्याला गतिपरिवर्तन म्हटलं जातं. त्या गतिपरिवर्तनाच्या उद्देशाने टाकला चेंडू हा फलंदाजाला चकवा देत यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. परिणामी सांघिक धावसंख्येत काहीसं गतिरोधक लावण्याचा प्रयत्न मात्र ह्या दुसऱ्या चेंडूवर निर्धाव टाकल्यानंतर हा मात्र या ठिकाणी करिश्मा पाहायला मिळतो तो गोलंदाज पंढरी सावंत याच्या माध्यमातून. पण गोलंदाजीमध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हा सज्ज होतोय, तो मात्र यावेळी सूरज नावाचा गोलंदाज. उजव्या यष्टीवरचा चेंडू त्या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा मानस पाहायला मिळतोय. परिणामी बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क न होता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. चेंडू या ठिकाणी पहिला चेंडू सिराज मात्र या ठिकाणी निर्धाव टाकतोय. फलंदाजाला निशब्द करणारी गोलंदाजी ही पहिल्या षटकातील साठी काहीसा खेळ काहीसा थांबतोय. खेळाडूला काहीशी दुखापत झालं असं काहीसं निदर्शनाचं खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाच्या शैलीमध्ये मोठ्या फटक्यांची फलंदाजी खेळण्याची क्षमता ज्या पाहायला सज्ज होतोय तो गोलंदाज मात्र उजव्या हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा साईराज हा सज्ज होतोय. पंचांच्या डावीकडून राईट आर्म ओव्हर द विकेट असा मारा करतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डाव्या यष्टीवरचा चेंडू चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न काहीसा पाहायला मिळतोय. निश्चितपणे पंचांकडून चेंडू सांघिक धावसंख्या ही मात्र दुहेरी आकड्यामध्ये उभारी घेताना दिसते ती म्हणजे 10 अशा धावसंख्येवर. नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. डीप कव्हर रिजन मध्ये चेंडूचा प्रवास, दुसरी धाव घेण्याची संधी, फलंदाजाला समाप्त करणारी फेक ही काहीशी पाहायला विश्वनाथाच्या माध्यमातून काहीशी फेक ही या ठिकाणी गोलंदाजाच्या दिशेने येते. एक धाव या ठिकाणी दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळते आणि एकेरी धावसंख्या आयोजक मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत हे केलं जातंय. मान्यवरांची मांदियाळी ही काहीशी अंतिम सामन्याचा पाहण्यासाठी ही मान्यवर कक्षामध्ये पाहिजे भावेश रावळे याच्या माध्यमातून या सामन्यामध्ये हा पाहायला मिळतोय. मोठा फटका निश्चितपणे खेळला जातोय. सीमारेषेच्या नजीकचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. नैसर्गिक अडथळ्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षण करण्यात थोडीशी समस्याचा सामना हा पाहायला मिळतोय. परिणामी 2 धावा या सहजरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावाने सांघिक धावसंख्या ही वधारते ती म्हणजे 13 अशा धावसंख्येवर दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साईराजा सज्ज होतोय. डाव्या यष्टीवरचा चेंडू नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. एक धावी सहजरित्या पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु सुंदर क्षेत्ररक्षण हे काहीसं पाहायला मिळतंय आणि एकच धावी फलंदाजा दरम्यान पाहायला मिळते आणि एका धावेच्या पत्तीने सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते ती म्हणजे 14 अशा धावसंख्येवर. षटकातील पुढचा चेंडू घेऊन डाव्या यष्टीवरचा चेंडू बॅटची कड घेऊन गेल्याचं एक जोरदार अपील निश्चितपणे पाहायला मिळते. आत्मविश्वासाचा आणि उत्साह ज्यादा असलेलं वायफळ अपील हे पंच रवी पेडणेकर यांच्याकडून फेटाळून लावलं जातंय आणि बऱ्याचशा वेळानंतर निर्धाव चेंडूचा खेळ हा काहीसा मैदानामध्ये रंगताना दिसतोय. अंतरिम या षटकातील 5 चेंडूंच्या खेळाची सांगता होते आणि 5 चेंडूंची समाप्ती ही काहीशी पाहायला मिळते.
नेत्रदीपक फटका, दोन क्षेत्ररक्षकांना भेदत निश्चितपणे सीमारेषेच्या चेंडू जातो असं चित्र काहीसं पाहायला मिळते, परंतु काहीशी गुड रनिंग बिटवीन द विकेट ही दोन्ही फलंदाजी दरम्यान पाहावयास मिळते आणि काही समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती मात्र 16 अशा धावसंख्येवर. सामना जिंकण्यासाठी मला वाटतं अजून या 18 चेंडूत 35 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली जाते, शॉर्टलेगच्या दिशेने चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर राहुल हा मेगा स्क्रीनवर येतोय, चेंडूवर ताबा मिळवतोय, चेंडू गोलंदाज. सर्व प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या अंतिम दिवशी हार्दिक हार्दिक स्वागत. मोठा फटका निश्चितपणे खेळला जातोय, कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने चेंडू हा हवाई सफर मात्र करतोय. पंचांकडून निश्चितपणे 6 धावांचा इशारा. ज्या फटक्याची अति आवश्यकता होती तो फटका मात्र यावेळी गणेशाच्या पलीमधून निघतोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर काहीच या ठिकाणी वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न मात्र ह्या तिसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर काहीसा गणेशाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा चेंडू घेऊन हलक्या हाताने खेळून काढला जातोय, बॅटला स्पर्श चेंडू करतोय, एक आवाज मात्र काहीसा मैदानामध्ये गुणगुणताना दिसतोय. परिणामी 1 धाव दोन्ही फलंदाजांदरम्यान पाहायला मिळतोय. या षटकातील 3 चेंडू टाकतोय, मात्र 8 धावा खर्च करणारी गोलंदाजी काहीशी या ठिकाणी या षटकामध्ये पाहायला मिळते ती पंढरी सामंत याची. शॉर्ट ऑफ दिलेल्या प्रकारचा चेंडू बॅटची कडा घेतली कडून गेले असल्याचं अपील पाहायला मिळतंय, परंतु फलंदाजाला चकवा देणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडू हा टाकला जातोय आणि सांघिक धावसंख्या ही मात्र स्थिरावते. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढलं जातोय, फलंदाजाला धावचीच्या सापळ्यामध्ये अडकवण्याची संधी ही नामी संधी प्राप्त होते. संधीचं सोनं केलं जाते आणि पहिला हादरा या ठिकाणी एकमंड दावुदीचा पाठलाग करताना बसतोय तो सम्यक वॉरियर क्रिकेट संघाला. फलंदाज कैलास राहुल हा मात्र आत्मघातकी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होऊन माघारी परततोय आणि जवळपास सांघिक कोट्यातील मात्र हे तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर असताना धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 24 अशा धावसंख्येवर. त्याचा पाठलाग करतानाही पाहायला मिळाली कैलास आणि गणेशाच्या माध्यमातून. मोठा फटका निश्चितपणे लेग साईडच्या दिशेने चेंडू टोलावला जातोय शुभम याच्या माध्यमातून. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, थेट घडून आणतोय, तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या धावून पूर्ण केल्या जातात आणि 2 धावांनी वैयक्तिक धावसंख्येचं खातं मात्र यावेळी खेळताना दिसतोय तो शुभम तावडे. पंचांकडून षटक संपल्याचा इशारा हा देखील आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने येतोय. निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये 3 षटकांच्या सांगतीनंतर धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र 26 अशा धावसंख्येवर. काउंटिंग हे कॉमेंट्री कक्षामध्ये भावेश राहुल याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यामुळे क्रिकेट खेळाचं वर्णन करताना कॉमेंट्री आणि स्कोरर यांची पार्टनरशिप ही ज्यावेळी कॉमेंट्री कक्षामध्ये होते त्यावेळी मात्र क्रिकेट खेळाचा आनंद हा द्विगुणित पाहायला मिळतोय आणि त्याचा साक्षात्कार हा क्रीडा रसिकांना या दिव्य भव्याच्या क्रीडांगणावर अनुभवायला मिळते. या स्पर्धेच्या दरम्यान सांगली गावचे माजी तंडीवर कक्षामध्ये काहीशी पाहायला मिळते ती सकाळच्या सत्रापासून आता या संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजीमध्ये बदल होतोय. कॉमेंट्री कक्षात एंड कडून गोलंदाजी मार्कवर विजय राहुल नावाचा गोलंदाज हा आमच्या मेगा स्क्रीनवर दिसतोय. डाव्या एष्टीवरचा चेंडू देखना फटका. निश्चितपणे ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श होतोय शिक्कामोर्तबी 6 धावांची त्या चेंडूवर केली जाते आणि 6 धावाने सांघिक धावसंख्या ही मात्र रुजविंग होते धावफलकावर ती म्हणजे 32 अशा धावसंख्येवर. 19 धावांची नितांत आवश्यकता. वैयक्तिक 24 अशा धावसंख्येचं योगदान मात्र गणेश यावेळी 51 धावउद्दिष्टाचं पाठलाग करताना सांघिक धावसंख्या मात्र देताना दिसतोय. निर्धाव चेंडूचा खेळ हा काहीसा मात्र गोलंदाज आणि फलंदाज यातील 2 हे स्पष्ट करणारा काहीसा पाहायला मिळतोय तो या मात्र 4थ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा विजय हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. उलटा स्वरूपातला चेंडू, मोठा फटका, झेल टिपण्याची संधी काहीची सोनं करण्याची, परंतु सुटलेला झेल तोपर्यंत दुहेरी आउट धावसंख्येपर्यंत या ठिकाणी मजल ही पात्र पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट अशी दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान आणि 2 धावांवर काहीच समाधान मानावं लागतंय ते फलंदाज शुभम आणि गणेश परब नावाच्या फलंदाजाला. 2 धावांनी सांघिक धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर पोहोचते ती मात्र यावेळी 34 अशा धावसंख्येवर. सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची ही नितांत आवश्यकता.
या चमचमणाऱ्या चषकावर कोणता संघ नाव कोरणार, शिरशिंगे प्रीमियर लीगचा प्रबळ दावेदार कोण ठरणार हे स्पष्ट करणारा सामना हा बहुधा रंगताना दिसतोय. डाव्या यष्टीवरचा चेंडू सफल होऊन खेळला जातोय. शॉर्ट लेगच्या दिशेने, शॉर्ट मिडच्या दिशेने चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक मॅनेजवर चेंडूवर येतोय, फेक घडून आणतोय, परंतु धावचीच्या झापड्यामध्ये फलंदाजाला या ठिकाणी अडकवण्यास सफल ठरतोय. तो एसटीच्या मागे बहारदार कामगिरी करणारा एसटी रक्षक पंढरी सावंत याला कल्पक बुद्धीचा फलंदाज गोलंदाज एसटी रक्षक म्हणून ओळखला जातोय. त्याचा प्रात्यक्षिक तो घडून आणतोय. परिणामी दुसरा गडी मात्र या ठिकाणी, तिसरा गडी हा हादरा बसतोय. तो मात्र छोट्या चणीचा आणि आक्रमक शैलीचा फलंदाज साईराज. आता मात्र संघाची मदार, संघाची जबाबदारी ही स्वतःच्या खांद्यावर पेलावी लागेल. ती शुभम नावाच्या फलंदाजाला, एक आक्रमक शैलीचा फलंदाज म्हणून ज्याला ओळखलं जातं, अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये ज्याचा एक मोलाचा वाटा संघाच्या योगदानामध्ये असतो, तो शुभम तावडे या ठिकाणी मात्र सांघिक ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलण्याची स्वीकारताना दिसतोय. तो या सामन्यामध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. तो नवीन फलंदाज साईराज याच्यासाठी मात्र क्षेत्ररक्षक गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात हा केला जातोय. तो षटकातील पुढच्या चेंडूसाठी मोठा फटका निश्चितपणे कमरच्या डोक्यावरून खेळला जातोय. निश्चितपणे दोन क्षेत्ररक्षकांना भेटत चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय आणि ज्या षटकाची अति आवश्यकता होती तो फटका मात्र या ठिकाणी आल्या पावले मात्र या ठिकाणी नेत्रदीपक घडून आणतो आणि 4 धाबांनी सांघिक धावसंख्येत भर पडते. सांघिक धावसंख्या धावफलकावर पोहोचते. ती मात्र यावेळी 39 अशा धावसंख्येवर 51 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना बहुधा चौथ्या षटकातील एका चेंडूचा खेळ हा शिल्लक आणि या चेंडू अजूनही सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा चेंडू डाव्या यष्टीवरचा चेंडू निश्चितपणे खेळून काढला जातोय. लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक मला वाटतं सुभाष चेंडूवर येतोय, परती घडवून आणतोय. तत्पूर्वी एकेरी धावेला दुहेरी धावसंख्येमध्ये सहजरित्या रूपांतरित करणारा दिसतोय तो फलंदाज साईराज नावाचा फलंदाज. पंचांकडून षटक संपल्याचा इशारा हा पाहायला मिळतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना समय कोरियन क्रिकेट संघ पोहोचतोय. तर मात्र 41 अशा धावसंख्येवर आणि सामना जिंकण्याचं उद्दिष्ट मात्र या ठिकाणी समीकरण मात्र हे काहीस 6 चेंडूत हा सामना जिंकण्यासाठी 10 धाबांची आवश्यकता. सांघिक कोट्यातील अंतिम आणि निर्णायक षटकासाठी वर्णी लागते गोलंदाज अमोल परब याची. मागील सामन्यामध्ये विजयाचा शिल्पकार ठरला होता आणि सामनावीराच्या किताबावर नाव त्यांनी कोरलं होतं. चेंडू आणि धाबांची दरी पार करणारा फलंदाजांना काहीस आत्महत्या परीक्षण करण्यात प्रवृत्त करणारी गोलंदाजी त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. मोठा फटका निश्चितपणे पाहायला मिळतोय. ज्या फटक्याची अति आवश्यकता होती तो फटका काहीसा चेंडू आणि बॅटचा हा संपर्क न होता काहीसा एका धाबेसाठी स्थिरावतोय तो खेळपट्टीच्या आजूबाजूला. अजून या षटकातील 5 चेंडूंचा खेळा शिल्लक. मोठा फटका निश्चितपणे कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने येतो. चेंडू पार करतोय. ज्या फटक्याची अति आवश्यकता होती सामना सांगतेच्या दिशेने वाटचाल करणारा फटका या ठिकाणी साईराजाच्या बॅट बनून निघतोय. 6 धावांसाठी विजय. 7 आवश्यक असणं आवश्यक. मोठा फटका निश्चितपणे सामना सांगतेच्या दिशेने वाटचाल करणारा सीमारेषेच्या नजीक येतोय. 20 वडा आता फेक घडवून आणतोय. तत्पूर्वी एका धावेवर तन्यता या ठिकाणी मानली जाते. दुसरी धाव घेण्यासाठी दोन्ही फलंदाजांची फायलही काहीशी स्थिरावताना दिसते. फेक या ठिकाणी घडून आणले. परिणामी 1 धावी दोन्ही फलंदाजा दरम्यान पाहायला मिळते. 3 चेंडूत सामना जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता. दिवशी आयोजक मंडळाच्या वतीनं हे सहर्ष स्वागत हे केलं जातंय. 3 चेंडूत 2 धावांची आवश्यकता. डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू निश्चितपणे एक संजीवनी धाव देणारा चेंडू हा टाकला जातोय. पंचांकडून निश्चितपणे स्वर चेंडू असल्याचा इशारा हा पाहायला मिळतोय आणि सांघिक धावसंख्या ही धावफलकावर पोहोचते की मात्र 50 अशा धावसंख्येवर. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 1 धावेची नितांत आवश्यकता. इतिहास देखील पराभवाची नोंद ठेवतो, परंतु संघर्षात दम असणं आवश्यक आणि तो संघर्ष या ठिकाणी मैदानावरती काहीसा पाहायला मिळतोय. तो मात्र समय कोरियन क्रिकेट संघाचा 51 धाव उद्दिष्टाचा पाठलाग करताना अकबराच्या दरबारातील बिरबल हुशार होता, परंतु त्याला नशिबाची साथ नव्हती, त्यामुळे तो राजा होऊ शकला नाही. कित्येक वेळा मित्रांनो नशिबाची साथ वाचणं आवश्यक. सेमीफायनलचा सामना पोहोचू शकला.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूचा खेळ हा मैदानामध्ये काहीसा रंगतोय. आता मात्र सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूत एका धावेची आवश्यकता. जो सामना क्रीडा रसिकांना चुरशीचा पाहण्याची अपेक्षा होती, जो सामना या ठिकाणी रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळावा अशी अपेक्षा ही क्रीडा रसिकांना होती, तो सामना या ठिकाणी हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. तो या स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या स्वरूपात. एका धावेची आवश्यकता. मोठा फटका, बहुधा फटका पडतोय. शतरंजक चेंडूच्या खाली येतोय. झेलामध्ये चेंडू रूपांतरित केला जातोय. एक मोठा आकडा निश्चितपणे शुभमेच्या तावड्याच्या स्वरूपात बसतोय. मात्र ज्या संघाला लक फॅक्टर म्हणून या स्पर्धेमध्ये ओळखला जातो तो DVR स्पोर्ट क्रिकेट संघाच्या आशा मात्र काहीशा पल्लवित होताना दिसत आहेत. हा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हरचा राहिल्याची दोन्ही संघाच्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. 50 धावा साकारल्या होत्या. DVR स्पोर्ट्स क्रिकेट संघानं विजयासाठी 51 धावसंख्येचा शुभधनुष्य ठेवला होता सम्यक वारे क्रिकेट संघासमोर. आणि या धावतीचा पाठलाग करताना काहीची फलंदाजी या ठिकाणी रेंगाळताना मात्र दिसते ती म्हणजे सम्यक वारे क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या स्थिरावते ती मात्र ती एका धावेत चमचमणाऱ्या चषकावर नाव करणार हे तमाम क्रीडा रसिकांच्या मनामध्ये उपस्थित करणारा प्रश्न हा पाहायला मिळतोय. आणि निर्णायक षटकातील निर्णायक चेंडू घेऊन सज्ज होतोय तो गोलंदाज मात्र यावेळी एका चेंडूत 1 या धावसंख्येसाठी. क्षेत्ररक्षण थोडस त्या ठिकाणी आखुडलेलं पाहायला मिळतंय. एका धावेची आवश्यकता. षटकातील पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला जातो. ही विजयाची धावी चमचमणाऱ्या चषकावर नाव कोरणारी धावी सम्यक वारे क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रदीप याच्या बॅटमधून निघते आणि शीर्षिका प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वातील विजयाचा शिलेदार ठरतो या ठिकाणी सम्यक वारे क्रिकेट संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहभागी पराभूत संघाचे शतशः आभार. सामना झाला. 2 बलाढ्य संघांची गणतिका जुळल्यानंतर प्रथम गोलंदाजी केली DVR स्पोर्ट्स क्रिकेट संघानं. 50 धावा साकारल्या. विजयासाठी 51 धाव उद्दिष्टाचा शिवधनुष्य ठेवला सम्यक वारे क्रिकेट संघासमोर. त्या धावतीचा पाठलाग करताना एक कडवी झुंज मात्र सम्यक वारे क्रिकेट संघाच्या फलंदाजाकडून पाहिली मिळाली. अंतिम षटकातील अंतिम चेंडूपर्यंत सामना पोहोचतोय. एका चेंडू 1 धावांची आवश्यकता असताना प्रदीप नावाचा नौका फलंदाज या ठिकाणी विजयाची शिक्कामोर्तब करतोय आणि या चमचमणाऱ्या चषकावर नाव करतोय. आणि आजचा हा गोल्डन संडे या ठिकाणी साजरा केला जातो तो सम्यक वारे क्रिकेट संघाच्या वतीनं. थोड्याच वेळात या ठिकाणी पुन्हा एकदा ही स्पर्धा आयोजित केली आणि मला या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून आमंत्रित केलं. बबलू राहुल आणि मित्रमंडळाचं पुन्हा एकदा शतशः आभार व्यक्त करतो आणि तमाम क्रीडा रसिकांची पुन्हा एकदा या वीरवाडीच्या मैदानावर रजा घेतोय. धन्यवाद.